मित्रांनो, परिस्थितीवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो. परिस्थिती कुठलाही अडसर आपल्या यशामध्ये निर्माण करू शकत नाही, हे सिद्ध करून दाखवलेलं आहे एकदरा या लहानशा गावातील यशोदा शिवाजी डोके या विद्यार्थिनीने. या विद्यार्थिनीने नुकत्याच जाहीर झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये इयत्ता 12वी कला शाखेमधून 82.17% एवढे गुण मिळवून केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रथम आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, रोजंदारी करणाऱ्या कुटुंबात यशोदा जन्मलेली आहे. तिचे वडील शिवाजी डोके हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. घरी असलेल्या 1-1.5 एकर शेतीवर कुटुंबातील 7-8 जणांचा उदरनिर्वाह आणि सोबतच इतरांच्या शेतीवर मजुरी. यातच या मजुरीमध्ये यशोदा ही विद्यार्थिनी सुद्धा त्यांना मदत करत असते. त्यांच्या कामामध्ये मदत करत असताना कॉलेजला येणं हे दोन्हीही याचा समन्वय तिने राखलेला आहे. आणि या आपल्या परिस्थितीचं रडगाणं न गाता आहे त्या परिस्थितीतून आपण कशी यशस्वी होऊ शकतो हे यशोदाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. तिच्या आशा आकांक्षा खूप आहेत. तिला भविष्यामध्ये IPS अधिकारी व्हायचं आहे आणि निश्चितच ती आपल्या परिश्रमाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती यशस्वी होणारच आहे. मग मित्रांनो, जाणून घेऊया यशोदाचा हा 12वी प्रथम येण्याचा प्रवास आणि भविष्यातील तिच्या योजना काय आहेत याबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, परिस्थिती ही आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडसर ठरत नसते. आपली परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही, परंतु त्या परिस्थितीला आपण योग्य रीतीने तोंड दिलं, आपल्या मनामध्ये जिद्द असेल आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आपली परिस्थितीवर आपण मात करून यशस्वी होऊ शकतो. हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आमची विद्यार्थिनी यशोदा डोके या विद्यार्थिनीने. या विद्यार्थिनीने कला शाखेमध्ये 82.17% गुण मिळून महाविद्यालयामध्ये प्रथम आलेली आहे. यशोदा, सर्वप्रथम तुझं महाविद्यालयामधून प्रथम आल्याबद्दल अभिनंदन. यशोदा, मला सांग की आज तुझा महाविद्यालयामधून पहिला नंबर आलेला आहे, तर तुला कसं वाटते, नेमक्या काय भावना आहे? इतकं म्हणजे मला वाटलं पण नव्हतं मला इतकी महिलांचा खूप हात आहे, शिक्षकांचा खूप मदत मिळायची सगळ्यांकडून. म्हणजे एकदम आनंद झालेला आहे, कारण वर्षभर तू कॉलेजला रेग्युलर होतीस आणि प्रत्येक तास सुद्धा केलेला आहे. आणि बाकीचे विद्यार्थी ज्यांची परिस्थिती चांगली असूनही ते महाविद्यालयाला येत नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायची गोष्ट ही आहे की ही विद्यार्थिनी सुट्टीच्या दिवसामध्ये मजुरी करते आणि आपल्या आई वडिलांना त्यांच्या कामामध्ये हातभार लावते. तिचे वडीलही आपल्यासोबत आहेत. आज काका, यशोदाने कॉलेजमधून पहिला नंबर आणलेला आहे, तर तुम्हाला काय वाटते, कसं आनंद वाटते साहेब? आनंद वाटते. मग यशोदाला आता भविष्यामध्ये तुम्हाला काय करायची इच्छा? बरोबर. यशोदा, तुम्हाला कामामध्ये कशी मदत करते? कामाचं भरपूर करते ना. बरोबर. काय काय काम करतात? काय शेतामध्ये आपलं निंदण, घोरपण, आपलं ज्वारी करणं, कापणं, गहू कापणं, हळद काढण्याचं 5,000 काम केलं तिनं. बरोबर. तुमच्याकडे किती शेती आहे? शेती मला थोडी 1.5 एकर शेती. बाकी मजुरी वगैरे लोकांचं काम धंदे करून हे करत असताना यशोद करत? मुलगा नाही. मुलीच 5. बरोबर. 5 मुली. मग एवढं सर्व कुटुंब सांभाळताना आपली बरीच कसरत होत असेल. काय कसं चालवतं आपण? काय साहेब, ते सोय का बेजारी ना, कसोटी ना. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, यशोदा आपल्यासोबत आहे. यशोदा, आम्हाला सांग की तू वर्षभर अभ्यास कसा करत होती आणि घरच्या कामाचं नियोजन कसं करत? सकाळी थोडं 1 तासभर करत गेले, 5 ते 6. बरोबर. रात्री थोडा वेळ करत गेले, दिवसभर आईला कामात मदत करत. सुट्टीच्या दिवशी शेतामध्ये तू काय काय काम करायची? काय कापूस वेचणी, हात काढणी. म्हणजे रविवारच्या दिवशी सुद्धा मदत जायचं आणि मग सोमवार आणि इतर कॉलेजच्या दिवशी कॉलेजला यायचं. बरं, मग यशोदा, मला सांग, तुला भविष्यामध्ये काय व्हायचं आहे? स्पर्धा परीक्षेची तयारी करणार, BA करणार आहे. नंतर मग कोणत्या पदाला तुला म्हणजे जायला आवडेल? कोणतं पद? IPS. बाबा, खूप छान. बघ, मग याच्यासाठी तू तयारी कशी करणार आहेस? आता इथून 12वीला तर तुझा पहिला नंबर आलेला आहे कॉलेजमध्ये, पण भविष्यामध्ये मग तुला यापुढचं शिक्षणही घ्यावं लागेल. आणि आता तू तर एक अभिमानाची गोष्ट आहे की तू संस्कृत सारख्या अवघड विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. तर हे कसं शक्य झालं? सर आम्हाला सांगत गेले, म्हणजे आता सोडव, या पद्धतीने सोडवा, त्या पद्धतीने सोडवा, त्या पद्धतीने आम्ही सोडवलं. मग या अभ्यासाचं नियोजन कसं करतो? जसं टाइम भेटलं तसं करतो.
बऱ्याच मुली आहेत ग्रामीण भागातील की त्या परिस्थितीचं रडगाणं करतात की आम्ही गरीब आहोत, आम्हाला काही मिळत नाही. पण असं तू रडगाणं न गाता आज एक चांगलं उत्कृष्ट अशी टक्केवारी मिळवली आहे, महाराष्ट्रात पहिली आहे. तर मग त्या मुलींना तू काय सांगशील? ग्रामीण भागातल्या मुली ज्या शिक्षणाला प्राधान्य देत नाही त्यांना काय सांगशील? त्यांना सांगेल की तुम्ही पण अभ्यासात थोडं लक्ष द्या, आईला पण थोडं मदत करा. गरीब असलं तर काय होत नाही, पण आपल्या मनात जिद्द असल्यानं ते आपण हे करायला पाहिजे. जिद्द आपली जास्त हे करायला पाहिजे, प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि आपण जे ठरवलेलं ध्येय आहे तर त्याच्याकडे आपण प्रयत्न आणि वाटचाल करत राहायला पाहिजे. यशोदा, तुला खूप खूप या यशाबद्दल आणि भविष्यात तुला जे काही तुझे स्वप्न आहेत तर ते साकार करण्यासाठी माझ्याकडून आणि आमच्या महाविद्यालयाकडून तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.